नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे कोकणच्या राजाचाच. आपण आगमन सोहळा शूट केलेला, चांगले व्ह्यूज झाले, सगळ्यांचा चांगला सपोर्ट होता. आणि आज जाऊन बघूया कोकणचा राजा त्याच्या मंडपामध्ये जी जेजुरी नगरी बनवली ती आहे कशी, आणि ती सर्व बघायची आहे. आपल्या मित्राचा फोनसुद्धा आलेला आहे, हर्ष सुतारचा. तर म्हटलं जाऊया आणि एकदा एक्सप्लोअर करूया आजचा कोकणचा राजा. आणि तुम्हालासुद्धा आवडेलच नक्कीच. आणि यावर्षी 50वा वर्ष होतं, देखावासुद्धा अप्रतिम आहे. चला स्टे ट्यून आजच्या ब्लॉगमध्ये, एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया. हा सुंदर संगीत प्रवास आपल्या समोर सादर होत आहे. तरी कोकणच्या राजाच्या चरणी हा संगीत मानवंदना देण्यासाठी हे कलाकार आलेले आहेत. तर त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. टाळ्या थोड्या कमी पडतायत.
खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व भाविकांचं मी मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्या गणपतीला वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजेच गणपती, त्या गणपतीला वंदन करून या सुंदर अशा कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. स्वर पर्व दूरदृष्टी लाभलेल्या या अनोख्या रत्नांचा संगीतमय असा सुवर्णमय प्रवास या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी 50व्या वर्षानिमित्त आपण त्या गणरायाच्या चरणी अर्पण करत आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती कोकणच्या राजाचा. ते व्यास ऋषींनी श्री गणपतीला शिकवलं. अद्यानंतर या आपल्या कलियुगामध्ये आपण सर्वप्रथम कोणाला पूजत असेल, प्रथम पूजेचा मान आपण त्या गणपतीला देत असतो. त्या गणपतीला वंदन करून पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आपल्या समोर येत आहेत गायक कलाकार अपूर्व. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय शेक हाय हाय हाय. गायिका निवेदिता आपल्या समोर सुंदर असं गणपतीचं गीत आपण सादर करणार होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. Thank you.